महापालिका सत्तेशिवाय जगू शकत नाही, केवळ खुर्चीसाठी काँग्रेसला मांडी लावून बसलात, खासदार नरेश म्हस्केंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. शिर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरेश धस यांनी साधला संवाद. सुरेश धस आणि मुख्यमंत्री यांची बंद दाराआड चर्चा. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका, चंद्रकांत खैरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. चंद्रकांत खैरेंकडून कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दंडवत. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील प्रकार. चांदूर बाजार तालुक्यात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी बॅनरमधून नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही, सदैव बच्चू कडू यांच्यासोबत असा उल्लेख. लाडकी बहीण योजनेबाबत भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात होईल असं भरत गोगावलेंचं वक्तव्य समोर आलंय. तर 1500 रुपये हे बंद होणार नाहीत याची देखील त्यांनी दक्षता घेऊ असं सांगितलंय. क्रीडा विभागातील 21 कोटींचा अपहार. बँक सहाय्यक व्यवस्थापकासह आणखी 3 जण अटकेत. क्रीडा खात्यातील लिपिकाचा समावेश. घोटाळ्याकडे दुर्लक्षाचा ठपका. कोल्हापुरात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं आयोजन. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या बाल महोत्सवाचं उद्घाटन. विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. रत्नागिरीमध्ये देशातील नामवंत कुस्तीपटूंच्या कुस्त्यांची महादंगल. सिकंदर शेख आणि भोला सिंग यांच्यामध्ये कुस्ती. यात सिकंदर शेख यांच्याकडून अवघ्या 22 सेकंदातच भोला सिंग यांचा पराजय. यवतमाळमध्ये महिला आघाडीच्या वतीने लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत शहरातील हजारो तरुणींनी घेतला सहभाग. अमरावतीत रवी राणांकडून राजमाता जिजाऊंना अभिवादन. जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करत 422वी जयंती साजरी. पंढरपुरात शाकंभरी पौर्णिमा निमित्ताने रानभाजी महोत्सव. भाजी मंडईत 60 प्रकारच्या भाज्या उपलब्ध. रानभाज्या आणि आयुर्वेदिक भाज्यांचा यामध्ये समावेश. यवतमाळच्या वणीत गौमातेचे अवशेष आढळल्यानं खळबळ. गौमातेची हत्या करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी युवासेना, शिवसेना, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. अमरावती जिल्ह्यात पुन्हा ढगाळ वातावरण. पावसाच्या भीतीने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत. कापूस वेचणीचा वेग वाढलाय. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया खरेदी करा, त्यामुळे शेतकऱ्यांना चिया विक्रीसाठी होणारी गैरसोय टळणार आहे. वाशिममध्ये मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंगांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या वाटाण्याच्या शेंगाला 100 ते 150 रुपये किलोचा दर शेतकऱ्यांचा फायदा होताना दिसतोय. महाबळेश्वर, पाचगणीसह साताऱ्यात सर्वत्र दाट धुकं. वातावरणात मोठ्या प्रमाणात धुकं, त्यामुळे पिकांवर रोगराई आणि साथींच्या रोगांच्या प्रमाणात वाढ. सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय. अंबरनाथमध्ये रस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याने आरिफ शेख या रिक्षा चालकाचा मृत्यू. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केली आहे. झारखंडच्या धनबाद येथे संतापजनक प्रकार. 10वीच्या विद्यार्थिनीनं पेन डे साजरा केल्याची शिक्षा. मुख्याध्यापकाने 80 मुलींना शर्ट काढायला लावलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.